मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे, तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असाही अंदाज आहे। राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। 24 जुलै ते 7 ऑगस्टला जोरदार पाऊस या दरम्यान बरसणार आहे आणि महाराष्ट्रासह मध्य। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज कसा असणार आहे याविषयीची सविस्तर बातमी। येत्या काही दिवसांमध्ये पाऊस किती होणार, सर्वात जास्त पाऊस होणार 4, 5, 6 ऑगस्ट। सर्वच जिल्ह्यांमध्ये बघा मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झाला आहे। काय बदल झाला आहे, काय आहे पावसाचा अंदाज, लेटेस्ट पावसाचा अपडेट आपण घेऊन आलो। गेल्या काही दिवसापासून आपण बघत होतो बघा पाऊस थोडासा कमी झालेला होता, परंतु आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि उद्या वार आहे सोमवार। श्रावणी सोमवारी पाऊस हा 100% येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। येत्या 2 ते 3 दिवस 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट 2025 मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। 14 जिल्ह्यामध्ये वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसापासून जो पाऊस धडी धरून बसलेला होता, अर्थात ह्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। मग कोणत्या ठिकाणी पाऊस वाढणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस कमी होणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे। आजचा हवामान अंदाज 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नागपूरचा पट्टा असेल, सर्व ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम, मुसळधार आणि काही ठिकाणी संततधार ही सुरू राहणार आहे। मुंबईमध्ये असेल किंवा मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। कारण का बघा गेल्या 5 ते 6 दिवस वातावरण थोडंसं उघडलेलं होतं। आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस होणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील पावसाचा लेटेस्ट अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। बरेच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत आहे। काही शेतकऱ्यांची सोयाबीन ही मध्यम ठिकाणी आलेली आहे, काहींची तूर ही चांगल्या ठिकाणी आलेली आहे। आता पाऊस होणं गरजेचं आहे। पाऊस झाला तर ते पिकांना फायदा पण होणार आहे, परंतु त्याचबरोबर इतर काही पिकांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं, ज्यामध्ये टोमॅटो असेल, फळबागा असेल। कारण का पावसाने यांना डाग येणे, अळी येणे, किडे येणे, या मवा येणे यासारख्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात। 4, 5, 6 ऑगस्ट महाराष्ट्रातील 7 ते 8 जिल्ह्यांना, त्यामध्ये मुंबई आहे, नाशिक आहे, त्याचबरोबर त्यामध्ये कोल्हापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, रायगड आहे, पनवेल आहे, या 5 ते 6 ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे। समुद्र किनाऱ्यावरती सर्व शेतकरी असेल किंवा जे मासेमार असेल यांना धोका दिलेला आहे। येत्या नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाटांचा सुद्धा आपल्याला प्रसार पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये येत्या 4 ते 5 दिवस अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज 5 ते 6 दिवस अंदाज हा संमिश्र अंदाज असणार आहे। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिशय कोरडं वातावरण असणार आहे। मग कोरडं वातावरण कुठं असणार आहे? विदर्भ, मराठवाडा, लातूर असेल, वाशिम असेल, या ठिकाणी थोडासा पाऊस कमी असणार आहे। जसं तुम्ही जर इकडच्या जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी पाऊस आपल्याला कमी दिसत आहे। गडचिरोली असेल, त्याचबरोबर नागपूरचा काही पट्टा पाऊस अतिशय कमी असणार आहे, परंतु इकडचा पश्चिमेच्या पट्ट्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस, काही ठिकाणी रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे। महाराष्ट्रातील हवामानाचा लेटेस्ट अंदाज आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज सांगत असतो। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। येत्या 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांनी विशेष अशी काळजी घेणे आहे। काळजी घेण्यामध्ये फवारे असेल, त्याचबरोबर पिकांना खत पाणी असेल किंवा इतर जे काही समस्या असतील, या नियोजन करताना काळजी घेऊन पावसाच्या अंदाजानुसार नियोजन करणं गरजेचं आहे, तर आपल्याला फायदा होणं अपेक्षित आहे। ज्यामध्ये बघा पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा, कारण काही शेतकऱ्यांना लाल कांद्याची आता लागवड करायची आहे, काहींना रोपे टाकायचे आहे, काही शेतकऱ्यांना इतर नियोजन करायचं असतं। जर पावसाचा अंदाज जर आपल्याला माहीत असला त्यानुसार आपण नियोजन करू शकतो आणि पावसामुळे आपल्या कामांमध्ये जसे की फवारणी असेल, लागवड असेल, खुरपणी असेल, नांगरणी असेल, खत टाकणे असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही। म्हणजे शेतकऱ्यांसाठी अंदाज हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर पिकांना कधी पाणी द्यायचं आहे, कधी फवारा मारायचा आहे, या अंदाजामुळे आपणास कल्पना येते की कशा पद्धतीने पाऊस होणार आहे। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।